कॉलेजच्या बाहेर जमलेत, कारण सगळे मृतदेह हे सध्या बारामती मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलेले आहेत. आपण पण बारामतीला जाणार आहात? निघते मी आता. तू निघतच होते, 10 मिनिटात निघते. माझं बाळ शाळेत गेलेलं आहे, त्याला भेटून मी निघते. राजकीय गॉडफादर होतेच, पण एक दादा, लहान मोठा भाऊ म्हणून तुम्ही त्यांच्याकडे नेहमी करत होता. कायम म्हणजे देवगिरीला मीटिंग असली तर आवर्जून जेवली का ग इथपर्यंत बारीक लक्ष असायचं. जर मी कधी बाजूला उभी दिसली किंवा काही कामात, काही ग जेवली नाही का, इथपर्यंत बारीक लक्ष. आज मतदारसंघाचा विकास फक्त त्यांच्यामुळे करू शकले मी. खूप मोठा आघात. मधल्या काळामध्ये निवडणुकांच्या वेळेला दादांच्या सभा देखील नाशिकमध्ये होत्या आणि काय तुमच्याशी बोलून निघाले होत्या, काय सांगाल? माझं काल तिच्या बरोबर बोलणं झालं होतं कि पापा मैं अजीतदादा पवार के साथ बारामती जाऊंगी और बारामती उनको ड्रॉप करके उसके बाद मैं नांदेड़ चली जाऊंगी. मम्मी काय जास्त हे नाही, की अच्छा ठीक है सुबह बात करेंगे करके एवढा लास्ट बोलणं झालं. आता तुम्हाला कोणी काही कळवलंय याच्याकडून? मला समाधान साहेबांचा फोन आला, तेव्हा मी माहिती घेतली की अरे असं असं झालं, टीव्हीला बघ करून. तेव्हा मग मी टीव्ही लावल्यावर माहिती पडलं की असं झालं. मला राजकारणात आणलं, असा माझा देव आज गेलेला आहे. आयुष्यात अशी वेळ माझ्यावर येईल असं मला वाटलं नव्हतं. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. हे सगळ्यांसाठीच खूपच धक्कादायक आहे आणि बारामती मेडिकल कॉलेजच्या बाहेरची ही कार्यकर्त्यांची गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर पवार आणि बारामती असं हे एक घट्ट असं नातं, आणि अजित पवार बारामतीमध्ये असल्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून ते बारामतीचा दौरा सुरू करायचे. ठिकठिकाणी जायचे, कार्यकर्त्यांना भेटायचे, कुठे विकास कामं सुरू असतील तर त्याची पाहणी करायचे. बोल ना. हो हो हो. वाटतं नगर परिषदेलाच त्यांची सभा झाली ती शेवटची. तुमची भेट कशी झाली त्या शेवटची? वडील गेल्यानंतर कधी माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती. सॉरी. आणि ही गर्दी आता उत्तरोत्तर वाढत चालली आहे, कारण जसजशी बातमी पसरत गेली आहे तसतसे लोक बारामतीमध्ये येत आहेत. आणि बारामतीतले जे काही उघडे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा जमलेले आहेत, कारण या सगळ्यांसाठीच एक अतिशय दुःखद, बारामतीकरांसाठीच काय संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्यामुळे हे कार्यकर्ते सध्या आक्रोश करतायत
त्यांना भावना अनावर झाले, अश्रू अनावर होत आहेत. हे सगळेजण सध्या बारामती मेडिकल कॉलेजच्या बाहेर आहेत. पवार कुटुंबातले काही सदस्य देखील इथे पोहोचलेले देखील आहेत. कार्यकर्ते अक्षरशः या ठिकाणी भावनाविवश झालेले आहेत. कार्यकर्त्यांसाठी एक दादा असा हा माणूस आणि सकाळपासूनच कार्यकर्ते दादांच्या मागे या ठिकाणी असायचे. तसंच माझा तर खूप मोठा आधार आज हरपलाय. मोठ्या प्रमाणात मदत केली माझ्या प्रत्येक कामात. दादा मला काय ताकद द्यायची. ठीक आहे, राजकीय मतप्रवाह जरी वेगवेगळे होते पण दादांचं त्या दिवशीचं प्रेम आजपर्यंत शेवटपर्यंत त्याच पद्धतीने माझ्यावर होतं कधी पण. आणि ठीक आहे, मी सुद्धा माझं सुद्धा त्याच पद्धतीने दादांबद्दल आपुलकी प्रेम असायचं. कारण एकदम दिलदार माणूस आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस होता. खूप मोठी हानी आहे. आमचं तर नुकसान आहेच पण अख्ख्या महाराष्ट्राचा, देशाचं नुकसान आहे. असे नेते कधी मी बघितले नाही आणि असा नेता आम्हाला कधी मिळणार नाही. आमचा तर बाप होता दादा, बाप. यांच्यासारखे नेते मिळणे कठीण आहे, कठीण आहे. ते एकेका कार्यकर्त्याला इतकं ओळखणारा व्यक्तिमत्व दादा गेले आमचे कधी नाही भेटणार आम्हाला. फोनवर फोनवर बोलू शकणारा नेता कार्यकर्त्यांबरोबर एकमेव जर कुणी होता महाराष्ट्रात तर आमचा दादा होता. आता दादा नाही भेटणार आम्हाला. खूप मोठं दुःख आहे भाऊ, काय सांगावं, काही शब्द नाही निघत आहेत. खूप मोठं दुःख आहे, खूप मोठं नुकसान आहे अख्ख्या महाराष्ट्राचं, देशाचं. कधी असा नेता मिळणार नाही. बस अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते दादांना. याच्याशिवाय शब्द नाही आहे भाऊ, शब्द नाही. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात सर्वच्या सर्व 6 जणांचा जे कोणी या विमानामध्ये होते उपस्थित किंवा प्रवास करत होते या सर्वांचा मृत्यू झाल्याची बातमी सकाळी 9 वाजता येऊन धडकली आणि मग त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला, हळहळला.